श्री स्वामी समर्थ भक्तांनो, नमस्कार. स्वामींचे नामस्मरण कसे करायचे? संकट मोठं असल्यास 3 दिवसात फरक जाणवेल. प्रत्येक स्वामी भक्त आपल्याला जमेल तशी आपण सेवा करतो, पण जेव्हा मोठं संकट आलं की आपण आपल्या स्वतःवरचा जो आत्मविश्वास आहे तो गमावून जातो आणि जे आपण करतोय त्याला आपण सोडून कोणी सांगितलं या कोणाला विचारून आपण तशी उपासना सुरू करतो, कारण की आपल्यासमोर काय खूप मोठं संकट उभं आहे. पण त्या जी उपासना करतो त्या उपासनेची आपल्याला फलश्रुती काही मिळत नाही. आता स्वामी नामस्मरण कसे करावे ज्या कारणाने मोठं संकट टळेल आणि 3 दिवसात फरक जाणवेल? सगळ्यात पहिले जी पण आपण स्वामी उपासना करत आहात त्या बाबतीत सांगणं सोडायचं आहे. कोणाला सुद्धा सांगायचं नाही आहे की मी कोणती स्वामी उपासना करत आहे. सगळ्यात पहिले सांगणे स्वहा करा. मी करतोय म्हणणं जे आहे ते स्वहा करा. मनातला अहंकार, अविश्वास ह्याला स्वहा करा. मोठी गोष्ट म्हणजे नामस्मरण करताच माझे सर्व संकट दूर करावे आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण करावी हे म्हणणं सुद्धा स्वहा करा. कारण की नामस्मरण करताना तुरंत फलश्रुतीची इच्छा ठेवणं हे सुद्धा चूक आहे. कारण की जेव्हा तुम्ही तुरंत फलश्रुतीची इच्छा ठेवाल तर ती इच्छा अनेकांच्या मनात असते. अनेकांना झालेलं असतं की ही त्वरित इच्छा माझी पूर्ण हवी, पण असं जर तुम्ही कराल तर त्या कारणाने शेवटपर्यंत तुम्ही काही सुद्धा साध्य करू शकत नाही. म्हणून उपासना करताना मनाचा भाव कसा असावा? निशंक, निर्भय, सरळ, सात्विक, अवडंबर विरहित असावा. मनाचा भाव जसा असेल तसं फळ आपल्याला मिळेल. म्हणून सगळ्यात पहिले मनाचा भाव आपला नीट करावा. कारण की म्हणतात भाव तोची देव. जर मनात खरा भाव असेल तर देव लवकर भक्तीने प्रसन्न होतो. भक्ती करताना सांगितलंय की 2 गोष्टी आपल्याला हव्या असतात. पहिली गोष्ट जी आहे भाव समाधी हवी, म्हणजे भावामध्ये आपली शुद्धता हवी. दुसरं सर्व गोष्टींचा विसर, म्हणजे आपल्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्यांना विसरून भावपूर्ण आपण फलश्रुती हवी असेल तर उपासना करावी. आपल्या जीवनात फलश्रुती हवी असेल तर स्वामी नामस्मरण असे करा. जो साधक आहे त्याची उपासना करताना जी दशा आहे ती कशी असावी? तर संसाराविषयी उदास असावे, म्हणजे संसारांप्रती त्यांचा काही मोह नको. कर्तव्य करायचं आहे पण मोह ठेवायचा नाही. आणि मनामध्ये अंतःकरणात काम, क्रोध, मद, लोभ हे सगळं नको आहे. आणि बाह्य रंगात संसारविषयी कोणतीही उपाधी नसावी, कोणत्याही प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये नसावा. साधकाने लोलुप असू नये. अर्थात थोडक्यात म्हणजे जेथे जेथे मन गुंतून राहिले ते टाळावे. म्हणजे जिथे जिथे आपलं मन जास्त लागतंय तिथून आपल्या मनाला बाहेर काढणं शिकावे. परमार्थ आणि प्रपंच याचा शोध तो विवेकी समतोल साधित राहावा. सगळ्यात पहिले निद्रेला नियंत्रित ठेवायचं आहे आणि कमी जेवायचं आहे. परस्त्रीशी एकांतात किंवा लोकांतात देखील आपल्याला बोलू नये. देवाचे प्रतिभाव असणे खूप जास्त गरजेचे आहे. असं नको नामस्मरण करताना मनी नाही भाव आणि देवा मला पाव. नामस्मरण तुम्ही करताय पण मनात तुमच्या काही भाव नाही आहे. तुमचं संकटामध्ये लक्ष आहे,
तुम्ही हे विचार करताय की लवकरात लवकर मला फळ मिळेल, माझं हे संकट दूर हो, पण मनामध्ये देवाप्रती काही भावच नाही आहे, तर त्याचं जे फलश्रुती आहे ते तुम्हाला लगेच मिळणार नाही. कारण की स्वामींचा उपासनेचा मुख्य मूळ स्तोत्र म्हणा किंवा त्यांचा एक संदेश म्हणा. स्वामी नेहमी म्हणतात, तुझा तूच घड, तुझा तूच वाढ, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो. जे काही करतोय ते तूच करतोय आणि तुलाच करायचं आहे. नियमाने तुम्ही नामस्मरण कराल तर फलश्रुती आल्याशिवाय राहणार नाही. नियम काय आहे? मनामध्ये देवाप्रती भाव ठेवणं. जर खूप मोठं संकट असेल, या अचानक आकस्मिक संकट आपल्यावर येऊन गेलं आहे, तर स्वामी समर्थांचा हा जो मंत्र आहे, हा मंत्र आपण 11, 21, 108, 1008 जेवढं जमेल तेवढे तुम्हाला जप करायचे आहे. तो मंत्र आहे ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय स्वामी समर्थाय नमः. जेव्हा विशेष आपत्ती असेल किंवा आकस्मिक संकट येऊन गेले तर या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. ह्याचे काही नियम आहे. द्राम एक बीज मंत्र आहे. हा सर्व संकटाला हारणारा आहे, संकट दूर करणारा आहे आणि मनामध्ये शांतता निर्माण करणारा आहे. तुम्ही विशेष नियम म्हणजे सकाळी 4 ते 6 मध्ये करू शकता. आणि जर हे मंत्र जप आपण करून राहिलो आहे संकटासाठी, तर कमीत कमी मांसाचा आहार घ्यायचा नाही आहे. जे पण सात्विक आहे ते पदार्थ आपल्याला खायचे आहे. तामसिक पदार्थाहून आपल्याला दूर राहायचं आहे. म्हणून जेवढं जमेल तेवढं या मंत्राचा जाप शांततेपूर्ण मनामध्ये भाव ठेवून आणि माझं कार्य झालं हे ठेवून करायचं आहे. साधकाची दशा कशी असावी हे आपल्याला या व्हिडिओमध्ये कळूनच आलं आहे. तेव्हा 3 दिवसात आपल्याला नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. स्वामी समर्थ आशीर्वाद आपल्या सगळ्यांबरोबर आहे आणि नेहमी राहिले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.